आजचा व्हिडिओ मास्टर जोशींसोबत आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये 2 BHK प्लस टेरेस, जर त्याचा टेरेस फक्त 284 स्क्वेअर फीटचा आणि सोबतच फ्लॅट जो आहे तो 757 स्क्वेअर फीटचा आणि लोकेशन तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्राईम लोकेशन, हार्ट ऑफ द सिटी, राम मारुती लोकेशनला, जिथनं स्टेशन फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. आणि पूर्ण डिटेल्स पाहूया सोबत. आता हे लोकेशन आहे, तर काही दिवसापूर्वी आम्हाला कमेंट आली होती की तुम्ही फक्त बिल्डिंग आणि फ्लॅट दाखवता बट कधी लोकेशन दाखवत नाही. तर त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे स्टार्टिंगचा, की आपण हे लोकेशन पाहू शकता. समोरच या बिल्डिंगच्या इथे गजानन महाराजांचा मठ आहे, हा फेमस लँडमार्क आहे. सो गणगण गणात बोते बोलत आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर इथनं आपण आता पाहू शकता, हा स्टेशन रोड आहे आणि हा मेन रोडला आपली बिल्डिंग आहे. सोबतच समोर 5 पाकडी लोकेशन आहे. तर आपण एंटर करूया तर बिल्डिंगमध्ये. सो ही लिफ्ट आहे, 7 माळ्याची बेसिकली ही बिल्डिंग आहे. त्यात आपण आता ड्रॉप बॉक्स पाहू शकता आणि ही लिफ्ट झाली बंद. सो टायसन क्रबची ब्रँडेड लिफ्ट आहे, ज्याचं मेंटेनन्सही खूप कमी आणि ब्रँडेड लिफ्ट आहे ही, डेव्हलपरने यूज केलेली. लॉबी एरिया पाहू शकता, एका मजल्यावर 2 फ्लॅट. त्यातला हा जो आहे हा ईस्ट वेस्ट आहे आणि सेमी फर्निश्ड आहे. सेफ्टी डोअर झाला, मेन डोअर, इथे शू रॅकची स्पेस पाहू शकता तुम्ही आणि वरती फॉल सिलिंग झालेली आहे. क्वालिटी जी आपण आज या फ्लॅटमध्ये पाहणार ती A ग्रेड आहे. जे ओनर आहे स्वतःहून त्यांनी रिनोव्हेट केले आहे, टायलिंगपासून ते विंडोपर्यंत. प्रत्येक ठिकाणी आपण फ्रेंच विंडो बघत होतात एवढे दिवस, बट इथे हे थोडं वेगळं असणार आहे. विंडो आहे बट डेफिनेटली तुम्हाला आवडण्यासारखी आणि थिकनेस इतकी छान आहे. स्टँडिंग बाल्कनी आहे या फ्लॅटला, सोबतच 15 बाय 15चा हॉल. त्यात आता आपण समोर पाहू शकता गणपती बाप्पाचा मस्त छान एक हसऱ्या असा मूर्ती आहे, छान वाटते, जे प्रसन्न वाटते घरामध्ये. त्यानंतर आता मॉड्युलर किचन आहे. इथे तुम्हाला खूप कमी खर्च करायचा, इथे तुमचा कॉस्ट कटिंग म्हणू शकतो आपण झालेला आहे भरपूर. जे आधीचे ओनर आहेत त्यांनी खूप सारं कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर या घरावरती ऑलरेडी केलेलं आहे. तर खूप कमी तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि तुमच्या इंटिरियरला पैसे स्पेंड करायचे आहेत. एक इथे हिडन फीचर आहे. आता हे आपण कडी उघडूया. कडी उघडल्यावर तुम्हाला अगेन एक स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस वापरता येतो. आता हे बंद केल्यानंतर इथे आपण पाहू शकता 2 बेडरूम आहेत. त्यातला हा कॉमन टॉयलेटचा स्पेस, समोर मास्टर बेडरूमचा स्पेस आहे. बेडरूमचा इतका मोठा स्पेस तुम्ही नक्कीच कुठे पाहिलं नसेल. त्यासोबतच वॉर्डरोब सेक्शन, हा किंग साईज बेड ठेवल्यावर सुद्धा आपण बघा किती मोठा स्पेस उरतो. त्यात अगेन एक विंडो आहे. विंडोच्या बाहेर बघा, आता हे थिकनेस तर डोअर क्वालिटी विंडोची होती इतकी छान आहे. आणि हे एल शेप बाल्कनी आहे. बाल्कनीच्या बाहेर जर तुम्ही बघितला कॉर्नरलाही स्पेस, म्हणजे कुठे कुठे स्पेस नाही आहे हे तुम्हाला लक्षात येईल. मस्त जागा युटिलाइज केलेली आहे ओनरने आणि कन्स्ट्रक्शन तर इतकं छान आहे. आणि त्यासोबत फ्लोरिंग टायलिंग जे त्यांनी स्वतःहून सिलेक्ट केलेले आहे ओनरने. या आता हे कॉमन टॉयलेट आहे, तर टॉयलेटची मी बाहेरनं लाईट दाखवतो. ज्यावेळी आपण सोबत याल साईटवरती तर हे तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये, सोबत सर्व्हिस डकसुद्धा एरिया आहे. आता हा चिल्ड्रन बेडरूम आहे, पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की वॉर्डरोब स्पेस खूप मोठा, त्यातही तुमचा बेड आणि स्टडी टेबलसाठी प्रोव्हिजन जागा केलेली आहे. आणि वॉर्डरोबचं सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ना तुम्हाला डोअर तर क्वालिटी छानच आहे. आतमध्ये त्यांनी जे मार्बल यूज केलेले आहे डोअर ह्याच्यासाठीच, खाच्यासाठी, तो खूप चांगला यूज केलेला आहे. आणि आता जसे सर्व आपण वाट बघत होतात मेन, की नक्की फ्लॅटमध्ये जे मेन ॲडव्हान्टेज आहे की आपला जो आहे टेरेसचा ॲडव्हान्टेज, हा आपण आता पाहू शकता. थोडंसं आता पण रिवर्स करूया अगेन. स्टार्टिंग आता मी डोअर बंद केलेला, तर आता हे डोअर बंद केल्यावर पावसाळ्यात जरी पावसाचं पाणी आलं तरी आपला डोअर कधी खराब होणार नाही आहे. हे विंडो आहे, मिरर आहे, प्रॉपर छान मिरर केले. आणि या टेरेसचा एक ॲडव्हान्टेज हा पण आहे वेगळा, की टायलिंग केलेली आहे. कुठेही लाईफमध्ये तुम्हाला सिपेज लिकेजचा काहीही त्रास होणार नाही आहे, एवढी प्रोव्हिजन केली. आणि छान वॉटरप्रूफिंग केली. आता हे सर्व लाईट चालू झाल्यावर बघा किती छान वाटते. कुठेही तुम्हाला वॉल नाही आहे, फक्त आणि फक्त टायलिंग यूज केली विथ वॉटरप्रूफिंग सोल्युशनसोबत. सो लाईफ टाईम तुम्हाला हा एक तुमच्या माइंडमध्ये राहील की लिकेज होईल की नाही होईल, तर इथे तसं काही होणार नाही आहे. सगळं वॉटरप्रूफिंग केलेलं आहे आणि त्यावर टायलिंग यूज केली आहे. सो बिंदास्त राहा, मस्त राहा, खुश राहाल. तुमच्या फॅमिलीला घेऊन या. लवकरात लवकर एकच फ्लॅट शिल्लक आहे,
चेक देऊन जाल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.